आपले प्रणनेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात जे आंदोलन उभं झालं, त्या आंदोलनाला पूर्ण महाराष्ट्रातून यश आलं. कानाकोपऱ्यातून सर्व शेतकरी इथं जमा झाला आणि या शेतकऱ्याच्या आंदोलनाला जेव्हा यश येते तेव्हा एका इकडे कायदे सांगते, कोर्ट आदेश देते का बा आता तुमच्यावर हे कारवाई होईल. जेव्हा माझे वडील दवाखान्यात होते, मला कर्ज भेटायचं होतं, जेव्हा मी कोर्टात गेलो, कोर्टानं एका दिवसात आदेश काढला नाही, अजूनही आदेश काढला नाही. माझ्या वडिलाच्या नावानं जमीन असताना सुद्धा मला कर्ज भेटलं नाही. म्हणजे हुकुमशाही आहे. नेपाळमध्ये जसं झालं तसं या राज्यात लोकशाही तोडण्याची सुद्धा आता इथं आली आहे युगाच्या हातात. कारण की हे कधी नेपाळ होऊ शकते, कारण की या देशात कधीही लाडक्या बहिणीनं मोर्चा काढला नाही, कधीही कोणा पीएम किसान मागितला नाही, या देशात कोणीही राशन मागितलं नाही. जो पिकवते त्याला राशन देता. ज्या महिला कधी लाडकी बहीण मागत नाही त्यांच्या खात्यात पैसा टाकतात. माझा बाप, माझे बच्चूभाऊ, माझे नेते किती दिवसाच्या आंदोलनात करतात तरी तुम्ही अजून कर्जमाफी करत नाही. आराम करू. म्हणून या देशाची आता जरी कोर्टानं आदेश काढले असेल तरी इथली लोकशाही तोडण्याची सुद्धा प्रत्येकाच्या अंगात ताकद असली पाहिजे. आहे का नाही आहे ताकद? जयला जाऊ, कोर्ट तोडू, कायदे तोडू, परंतु इथून आम्ही हटणार नाही. जोपर्यंत सर्वजण जेल भरण्यास तयार आहे, जे नेते सांगतील ते करण्यास आम्ही तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी चटप साहेब, मी थोडीशी आपली मागा 2 मिनिट. मी चटप साहेब आणि बच्चूभाऊ, या बच्चूभाऊनी जे काही बऱ्याच दिवसापासून आंदोलनाचा लढा उभारला, मी फक्त एक वकील आहे आणि न्यायालयाने जे निर्णय दिला त्याबद्दल मी सत्सद विवेक बुद्धीवर बोलणार आहे. कारण न्यायालयाने दिलेला निर्णय हा सत्सद विवेक बुद्धीचा असतो. बच्चूभाऊनी माझ्या अगोदर त्या बाबतीत बोललेले आहेत. मला एवढंच म्हणायचं की माननीय बच्चूभाऊ कडू यांचा लढा मागच्या 8 महिन्यापासून चालू आहे. त्यांनी प्रचंड शेतकऱ्याच्या जिथं आत्महत्या झाल्या तिथं भेटी दिल्या आहेत. त्यांची प्रत्येक वृत्तपत्रामध्ये बातमी झालेली आहे. 8 दिवस ते उपोषणाला होते त्याची सुद्धा बातमी झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पोरगा मेला, आई मरण पावली, याची सुद्धा आत्महत्या करूनची बातमी झालेली आहे. परंतु न्यायालयाला या बच्चूभाऊंनी केलेल्या संपूर्ण आंदोलनाचा, त्यांनी शेतकऱ्यासाठी महाराष्ट्रभर रान उठवलं आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखाव्यात म्हणून दररोज बोलत गेले. याबद्दल कधी सत्सद विवेक बुद्धी सुचली नाही का? माझा हा प्रश्न सत्सद विवेक बुद्धीला याच्यामुळे आहे कारण न्यायालयाने आमची कोणतीही बाजू ऐकून घेतली नाही. भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार आणि 19 नुसार आम्हाला सुद्धा हे अधिकार आहेत. ह्युमन राईट कमिशन नुसार आमच्याही मानव अधिकाराचा आतापर्यंत हनन झालेला आहे, आमचं शोषण झालेलं आहे. यावर कधीच न्यायालयाने रिकोळली नाही. म्हणून हे न्यायालय शेतकऱ्याच्या ऐवजी व्यापाऱ्याचा ऐकतो की काय असा प्रश्न आज आम्हाला निर्माण झाला आहे. मी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान करत नाही, पण न्यायालयाला सुद्धा निसर्गाच्या तत्वाच्या विरोधात न्यायदान करण्याचा अधिकार संविधानानं दिला नाही. हे सुद्धा जयज महोदयानं अत्यंत आनंदाने ऐकावं. माझ्या वकिली शास्त्रात सांगितलेलं आहे की न्याय जर न्याय तत्वाच्या विरोधात असेल तर त्याला झुगारून दिलं पाहिजे. आणि आमच्यावर आमचा बाप मरतोय, आमची माय विधवा होते. बच्चूभाऊ काय घरची संपत्ती वाढवण्यासाठी अडाणी आमदानी आणून ठेकेदारासाठी आंदोलन उभा केलं नाही. त्यांना ठेका मिळाला नाही म्हणून हे आंदोलन उभा केलं नाही. अरे आमच्या शेतकरी दररोज मरतोय, आमचा विवेक मरतोय. यस, आणि आमच्या भाऊ मागच्या मी याच उच्च न्यायालय नागपूर या ठिकाणी एक रीट दाखल आहे शेतकऱ्या संदर्भात कारंजाची. शेट्टी साहेब, या
ठिकाणी 22/2000 मध्ये कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 24 लाखाचं माल विकून व्यापारी हा पैसे न देता पळून गेला. ER कडे केस गेली, DDR कडे केस गेली, निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लावला, त्याची बाजू मी मांडली. आज रोजी तीच केस या उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर मध्ये दाखल आहे. अरे 23 पासून माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही मिळाला न्याय. पण माझा बच्चू भाऊ आज शेतकऱ्यासाठी लढतोय. तुम्ही एका पेपरावरून आम्हाला नोटीस देता जज साहेब, याचा मला माथार या ठिकाणी विचार सद्बोध त्याला करावं लागते. तर आंदोलन स्थळावरून बच्चू कडू आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांनी संबोधित केलेलं आहे आणि आपली भूमिका मांडलेली आहे की आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही, मात्र त्यासोबतच आम्हाला मग नेण्याची व्यवस्था ही पोलिसांनीच करावी, आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत. या बातमीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास एक छोटासा ब्रेक, या ठिकाणी लगेच परत येतो. पाहत राहील.